मध्ये किती श्रेष्ठ आहात, तुमची किंमत काय. आता नारद मुनीला काही समजलं. नारद मुनी वेश पालटला, भूतलावरती आले आणि सांगितलेल्या त्या पत्त्यावरती गेले आणि तिथे फोटो स्टुडिओ होता. त्या फोटो स्टुडिओमध्ये प्रवेश केला आणि प्रवेश केल्यानंतर त्या मालकाला विचारलं, म्हणे का हो इथे तुम्ही फोटो काढता, फोटो विकता. म्हणे हो. म्हणे तुम्ही फोटो घेण्यासाठी आले. नाही म्हणे मी फक्त पाहण्यासाठी आलो. नारद मुनींनी एका भिंतीवरती पाहिले, तिथे हिरोईन्सचे फोटो लागलेले होते. नारद मुनींनी त्या फोटोग्राफरला विचारलं, म्हणे का हो ह्या फोटोंची किंमत काय. म्हणे 500 रुपये. दुसऱ्या भिंतीवरती देवाचे फोटो लावलेले होते. म्हणे ह्या फोटोंची किंमत. म्हणे 200 रुपये. नारद मुनीला प्रश्न पडला, हिरोईन्सच्या फोटोची किंमत आहे 500 रुपये आणि देवांच्या फोटोची किंमत आहे 200 रुपये, असं का. नारद मुनी स्वतःचा फोटो त्याच्यात शोधायला लागले. आता नारद मुनी शोधत असताना हिरोईन्सचे फोटो जिथे संपले त्या कोपऱ्यावरती नारद मुनींचा छोटासा फोटो लागलेला होता. नारद मुनीने फोटो पाहिला आणि फोटो पाहिल्यानंतर फोटोग्राफरला विचारलं, म्हणे या फोटोची किंमत काय. म्हणे घ्यायचं आहे तुम्हाला. म्हणे नाही घ्यायचा नाही, फक्त किंमत सांगा. नाही म्हणे त्याची किंमत काही नाही, हिरोईन्सचा फोटो जर घेतला त्याच्यावरती तो फोटो फ्री आहे. म्हणे कोणाचा. नारद मुनींचा. नारद मुनींना समजलं देवाने आपल्याला इथं का पाठवलं, आपली किंमत ही आहे. म्हणून नारद मुनी भगवान परमात्म्याकडे देवाला सांगितलं, देवा चूक झाली माफ करा. म्हणून देवाला अहंकार सहन होत नाही. तीळ मात्र जरी होय अभिमान, मेरू तो समान भार देवा. अहंकार झाला एका प्रमाणात दोन प्रमाण हल्ले तुम्ही. अहंकार झाला तुका म्हणे वाया गेला आणि अहंकार गेला तुका म्हणे देव झाला. म्हणून माणसाने कोणत्याही प्रकारचा अहंकार मनात बाळगू नये. आपल्यासारखे आपणच आहोत, आपली तुलना इतरांशी कधीच करू नये. आणि जर तुलना करायची असेल तर आपल्यापेक्षा लाख पटीने भारी या जगात आहे. जेव्हा आपण जगात बाहेर निघतो ना तेव्हा आपल्याला आपली किंमत समजते. म्हणून माणसाने आपली स्पर्धा कोणाशी करू नये. आपण आपल्यासारख्या देवाने आपल्याला घडवलंय ना, याचा अर्थ देवाने आपल्यामध्ये काहीतरी सुंदरता निर्माण केलेली आहे. आपल्यासारखे आपणच आहोत, आपली तुलना दुसऱ्याशी होणार नाही. म्हणून देवाने आपल्याला असं बनवलं आहे. म्हणून कोणाशी स्पर्धा करू नये, तुलना करू नये. म्हणून नाथ बाबांना इथे सांगायचं आहे की आपल्या प्रारब्धाने आपल्याला जे काही प्राप्त झालेलं आहे त्याच्यामध्ये आनंद माना आणि त्याला अनुसरून आपलं जीवन जगा. म्हणून प्रारब्धाच्या गतीपुढे आपली गती काहीच नाही. आपल्याला जर प्रारब्ध टाळायचं असेल तर आपण सावध झालो पाहिजे. सावध कसं. कमीत कमी आयुष्यभर देवाचं नामस्मरण नाही घेतलं तरी चालेल. मी काय म्हणतो ते ऐका, नीट ऐका. आयुष्यभर देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल. लय आनंद झाला असेल काहींना. आता काहींना फार आनंद झाला असेल. आयुष्यभर देवाचं नामस्मरण नाही केलं तरी चालेल, पण कमीत कमी मरणाच्या वेळेला तरी देवाचं नामस्मरण आपल्या मुखात आलं पाहिजे. तेव्हा देव आपल्याला आपल्या पायाजवळ जागा देतो. तुम्ही म्हणाल महाराज लय भारी झाला, आता लय सोपं झालं. काय आयुष्यभर हरिपाठ करायचं नाही, काकडा करायचं नाही, देवाचं नामस्मरण करायचं नाही, मंदिरात जायचं नाही, काहीच करायचं नाही. फक्त मरणाच्या वेळेला देवाचं नामस्मरण मुखात आणायचं आणि सद्गतीला प्राप्त व्हायचं.
आता सोपा मार्ग मी तुम्हाला सांगितला, फक्त आता पुढं काय सांगतो ते ऐक. जेव्हा जीव देहाची संगती सोडत असतो, म्हणजेच जेव्हा माणूस मृत होणार असतो, तेव्हा परिस्थिती अशी आहे, गरुड पुराण सांगतं, या देहाला हजारो विंचू चावल्याच्या यातना होत असतात. किती? हजारो विंचवाच्या यातना या देहाला होत असतात. एक विंचू चावल्याची यातना किती? चावलंय कोणाला बसल्यापैकी? एक विंचू जर आपल्याला एवढा नाचवतो, हजारो विंचू चावल्यानंतर मला सांगा, तुम्हाला देव आठवेल का? आठवेल का? आठवूच शकत नाही. तुम्हाला जर असं वाटत असेल आपण फक्त अंतकाळी देवाचं नामस्मरण करू, शक्य नाही. तुम्ही जर हिमालयामध्ये गेले, हिमालयामध्ये आजही 150-150 वर्ष वय असलेले साधू तपश्चर्या करतायत. अजून त्यांच्या ध्यानी सुद्धा भगवान परमात्मा गेला नाही, त्यांच्या स्वप्नात सुद्धा गेला नाही. तुमच्या अंतकाळी खरंच तुमच्या मुखात नाव येईल का देवाचं? का? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव, म्हणे नाही भाव म्हणे देवा मला पाव, देव शान पावायचा नाही. तुम्ही बाजारात गेले, भाजीचा भाव केला, पैसे दिले, भाजी घेऊन आले. मग देव तसा आहे का? देवा एवढे पैसे देतो, फक्त अंतकाळी तुझं नाम माझ्या मुखात येऊ दे आणि तुझ्याजवळ मला जागा दे. होईल का असं? एवढं सोपं नाही. देव अजून स्वप्नात आला नाही. कुणाच्या? ज्यांनी आयुष्यभर देव साधना केली, तपश्चर्या केली, त्यांच्या स्वप्नात देव अजून गेला नाही, त्यांच्या मुखात अंतकाळी देवाचं नाव आलं नाही. तुमच्या आमच्या येईल का? येणार नाही. का? सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, अनवारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. हम वाग्या प्रेम न करावारी, हम वाग्या प्रेम न करावारी. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी, अनवारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी, वारी हो वारी माझ्या मल्हारची वारी. सावध झालो हरीच्या आलो जागरण. सावध होऊन भजनी लागा, देव करा कैवारी. संत सावध व्हायला का सांगतात? संतांना माहिती अंतकाळी देवाचं नाव मुखात येणार नाही, म्हणून अगोदरपासून देवाचं नाव आपण जर मुखात आणत गेलो, जिभेला जर देवाच्या नावाचं सवय लागली, वळण लागलं, तर अंतकाळी आपोआप देवाचं नाव मुखात आल्याशिवाय येणार. म्हणून अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम यप्रयाती समद्भावम याती नास्त्यत्र संशयः. अंतकाळी जर देवाचं नाव मुखात आलं तर देव आपल्याजवळ जागा देतो. हे देवाने दिलेली शाश्वती आहे. पण अंतकाळी माणसाच्या मनामध्ये नको नको त्या भावना येत असतात. कशा? एक आजीबाई, आता शेवटचा काळ जवळ आला, अंतकाळ जवळ आला, म्हणून आता खाली पडलेल्या अवस्थेत आहेत. मुलं आले आणि मुलांनी विचारलं, आजी तुला काही पाहिजे? पण आजीने त्याला काही प्रत्युत्तर न करता आजी फक्त हात द्यायला लागली. कशा? इकडे हात करायचा, इकडे हात करायचा, दोन्ही बाजूला हात करून फक्त इशारे करायला लागले. का? बोलता येत नव्हतं, वाचा बंद झाली. पोरांना प्रश्न पडला,
की नक्की आजीने आपल्या घराच्या कोणत्या तरी भिंतीमध्ये धन लपून ठेवलेलं आहे. मग आजीने ज्या ठिकाणी हात केला ती भिंत पोरांनी पाडली, काहीच सापडलं नाही. दुसऱ्या भिंतीकडे हात केला, दुसरी पाडली, तिसरी, चौथी, चारही भिंती पाडल्या, सगळं घर पाडलं, पण काही सापडलं नाही. शेवटी एक मुलगा हुशार होता. त्याने डॉक्टरांकडे गेला. डॉक्टर साहेबांना सांगितलं, डॉक्टर साहेब फक्त असं काहीतरी औषध द्या की आमची आजी फक्त 5 मिनिटापुरती बोलली पाहिजे. ते डॉक्टर साहेब आले. स्टॅथोस्कोपिक नावाचं एक इंजेक्शन आहे ते दिलं, पण डॉक्टरने सांगितलं इंजेक्शन देतो, इंजेक्शनची किंमत 50,000 आहे. लगेच 50,000 रुपये दिले. डॉक्टर साहेब गेले आणि आजी आता 5 मिनिटासाठी बोलायला लागले. पोरांनी सगळ्या बाजूने गर्दी केली. आई सांग, कुठं धन लपून ठेवलंय सांग. मग आई सांगायला लागली, अरे कार्ट्यानो, धनबिन काही लपून ठेवलं नाही. 6 महिने झाले शेजारची गंगूबाई दळण चाळायची चाळणी घेऊन गेलेली आहे, ती घेऊन या. किती महिने झाले? 6 महिने. मला सांगा, अंतकाळी जर माणसाला प्रपंच सुटत नाही तर खरंच देवाचं नाव आठवल का? अंतकाळीचा म्हणून देवाचं नाव जर मुखात आलं तर सद्गती आहे. पण प्रपंच सुटता सुटत नाही. प्रपंचामध्ये आपण इतके गुंतून गेलो आहोत की आपल्याला प्रपंचाशिवाय दुसरं काही समजतच नाही. मग मला सांगा, जो आपण प्रपंच करतोय त्या प्रपंचाचं अस्तित्व आहे का? एकदा तुकोबर आहे, आपलं कल्याण व्हावं म्हणून काही जणांकडे गेले, त्यापैकी एक प्रपंच आहे. मग त्या प्रपंचाला तुकोबारायने विचारलं, गोमटे ते करा माझे, भार ओझे तुम्हासी. मग तुकोबारायने प्रश्न विचारला, म्हणे अरे प्रपंचा, मला माझं कल्याण करायचं आहे, मला काहीतरी मार्ग सांग. मग प्रपंच तुकोबारायांना उद्बोधन करू लागला, तुकोबाराय, तुम्ही चुकीच्या ठिकाणी आलात. कसं? मी अस्तित्वातच नाहीये, मी तुम्हाला काय मार्गदर्शन करणार? रस्त्याने जात असताना मृगजळ असल्यासारखं, पाणी साचल्यासारखं वाफा निघताना दिसतात, पण जेव्हा आपण जवळ जातो तेव्हा लक्षात येते इथं काहीच नाही. मग तसं माझं अस्तित्व आहे, मी अस्तित्वात नाहीच आहे, मी फक्त एक भ्रम आहे. कसा भ्रम आहे? पती पत्नी मुंबईसारख्या ठिकाणी राहत होते. राहत असताना 10 बाय 10च्या खोलीमध्ये नेमकंच लग्न झालं. लग्न झाल्यानंतर दोघेही प्रपंचाला सुरुवात केली आणि नित्यनियम त्या बाईचा सुरू झाला. सकाळी नवऱ्याला डबा करून देणं, संध्याकाळी आल्यानंतर जेवण वगैरे करणं आणि झोपणं. एक दिवस पलंगावरती दोघे झोपलेले असताना त्या पतीला प्रश्न पडला, म्हणे का गं, काही वर्षानंतर आपल्याला जर मुलगा झालं त्या मुलाला झोपायला जागा? मग ती पत्नी हुशार होती, म्हणे थोडी तिकडे सरका. मध्ये जागा झाली, म्हणे ही बघा जागा झाली, आपल्याला जी मुलगा होईल त्याला इथे झोप. पतीला परत दुसरा प्रश्न पडला, म्हणे का गं, अजून 2-4 वर्षांनी दुसरं मुलगा झालं त्याला झोपायला जागा? मग पत्नीने परत सांगितलं थोडी तिकडे सरका. सरकल्यानंतर पुन्हा थोडी जागा झाली, पण सरकत असताना तो पती पलंगावरून खाली धाप दिशी पडला. पडल्यानंतर त्याचं कंबर मोडलं. मग कंबर मोडलं, माझा दृष्टांत संपला. आता मी तुम्हाला विचारतो, दुःख पदरात पडलं, मग दुःख असणाऱ्या मुलाचं की होणाऱ्या मुलाचं? मुलगा झालाय का? नाही, होणार आहे. मग तरी सुद्धा फक्त विचार आहे मनामध्ये, मुलगा झाल्यानंतर काय करायचं, म्हणून दुःख पदरात आहे. मग प्रपंचाचं तसंच आहे, प्रपंच अस्तित्वात नाहीच आहे, तो तुम्ही आम्ही अस्तित्वात ठेवलेला आहे आणि म्हणून दुःख आपल्या पदरात आहे. नाही वाचा समजली? नाही समजली? मी काय बोललो ते समजलं का? बरं, अजून सांगतो प्रपंच कसा आहे. म्हणजे तुम्ही एक मित्र आणि त्याच्या शेजारी दुसरा मित्र, असे 2 जण शेजारी राहत होते. दोघे कंपनीत होते. कंपनीतून येत असताना, दोघांचे लग्न झालेलं, त्यांनी येत असताना एक मित्र दुसऱ्या मित्राला विचारू लागला, म्हणे का रे, तुमचा संसार फार आनंदात आहे, फार सुखात आहे,
म्हणे कसं काय? मी दररोज ऐकतो तुम्ही दोघंही नवरा बायको सारखे हसत असतात. मग तो दुसरा मित्र पहिल्या मित्राला सांगू लागला, म्हणे बाबा तुला काय सांगू, तुला आम्ही आनंदात वाटतो, आम्ही हसण्याचा आवाज तुझ्या कानावरती येतो, पण तो तुझा गैरसमज आहे, तुझा भ्रम आहे. तसलं काही नाही. मी जेव्हा घरी जातो दरवाजा उघडल्यानंतर माझी पत्नी तिकडून मला भांडं फेकून मारते. ते भांडं जर मला लागलं तर ती हसते, आणि मी जर भांडं हुकवलं तर मी हसतो. असा आमचा प्रपंच आहे. विठ्ठल विठ्ठल. प्रपंचामध्ये आपण कितीही सुख शोधा, सुख सापडणार नाही. मग सुखाची प्राप्ती फक्त जर तुम्हाला पाहिजे असेल ती फक्त परमार्थात आहे. म्हणजे याचा अर्थ असा आहे, प्रपंच हा फक्त भ्रम आहे. त्या भ्रमात राहू नका, त्याच्यापासून बाजूला या. मी असं तुम्हाला सांगत नाही की आता तुम्ही भगवे कपडे धारण करा चला आमच्याबरोबर, असं नाही. प्रपंच करा, पण कसा? पक्षी अंगणी उतरती ते का गुंतुनी राहती, तैसे असावे संसारी झोपवरी प्राक्तनाची दोरी किंवा प्राचीनाची दोरी. कसं? 1 वर्षापासून तर 25 वर्षापर्यंत ज्ञानार्जन करावं, शिक्षण घ्यावं. 25 ते 50 अर्थार्जन करावं, म्हणजे कामधंदा करावा, म्हणजे प्रपंच करावा, लग्न करावं आणि आपलं अर्थार्जन करावं. 50 ते 75 घरात राहायचं, पण असल्याची जाणीव होऊ द्यायची नाही. जे समोर आलं तेच खायचं. विचारायचं नाही याच्यामध्ये भाजीमध्ये मीठ जास्त झाली, भाजी तिखट जास्त झाली, हे विचारायचंच नाही. पण आज परिस्थिती अशी आहे, आजही 50 ते 75 मधल्या असणाऱ्या अनेक सासूंच्या कमरेला चावी आहे. अजूनही अधिकार कोणाकडे? सासूबाईकडे. पण एक सांगू, सासूबाईला माहिती आहे अधिकार जर सूनबाईकडे दिला तर आपलं घरचं अस्तित्व गेलं, आपल्याला गोठ्यात राहायची वेळ येईल. बरोबर आहे? 50 ते 75 घरात असावे असोने नसावे, आणि 75 ते 100 घरदार सोडावं, निर्जनस्थळी जावं आणि देवाचं नामस्मरण करावं. याला 4 आश्रम म्हणतात. पहिला ब्रह्मचर्य आश्रम, दुसरा गृहस्थ आश्रम, तिसरा वानप्रस्थ आणि चौथा संन्यास आश्रम. या 4 आश्रमाचा नियम ज्याने पाळला त्याचं जीवन सुखी झालं, आणि ज्याने हे 4 आश्रम मोडले तो आजही दुःखातच आहे. विठ्ठल विठ्ठल. म्हणून नाथ बाबा सांगतात की कमीत कमी मरणाच्या वेळेला तरी आपल्या मुखामध्ये नामस्मरण यावं, जेणेकरून भगवान परमात्मा आपल्याला सद्गती प्राप्त करून देईल. म्हणून नाथ बाबा अभंगाच्या 2ऱ्या चरणात प्रारब्ध क्रियामान संचिताचा भोग, भोगल्याची भोग तो न सुटे. ज्या जैसी कल्पना त्या तैसी भावना, अंती जे वासना जडून ठेली. नाथबाबांच्या या अभंगामध्ये मी तुम्हाला प्रारब्ध सांगण्याचा प्रयत्न केला, संचित सांगण्याचा प्रयत्न केला, कर्म सांगण्याचा प्रयत्न केला, अंतकाळी माणसाच्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण यावं हेही तुम्हाला उदाहरणासहित सांगण्याचा प्रयत्न केला. हे सगळं वजा करून सोडून द्या.
प्रारब्ध देवावरती सोडा, सगळं देवावरती सोडा. फक्त एकच गोष्ट आपल्या हातात आहे, ती म्हणजे आपलं कर्म. जेवढे आपले कर्म चांगले तेवढा लवकर भगवान परमात्मा प्रसन्न होतो. आपण जर एखाद्याला दुःख देण्याचा प्रयत्न केला तर ते दुःख फिरून आपल्या वाट्याला येत असतं. आणि आपण जर एखाद्याला सुख देण्याचा प्रयत्न केला, ते सुख देवाच्या माध्यमातून आपल्याला परत प्राप्त होत असतं. जे आपण देणार आहोत ते काही काळानंतर पुन्हा आपल्याला परत मिळणार आहे. कसं? एक शेतकरी कुटुंब होतं. त्या शेतकरी कुटुंबामध्ये त्या पती पत्नीने आपल्या एका मुलाला चांगलं शिक्षण दिलं, तो डॉक्टर झाला आणि मुंबईसारख्या ठिकाणी त्याने दवाखाना टाकला. काही दिवसांनी आई वारली आणि आई वारली म्हणून तो मुलगा आपल्या बापाला आपल्या जवळ घेऊन गेला. आता जेवणाची अडचण होते म्हणून त्याने लग्न करायचं ठरवलं. मुलगी बघितली आणि त्यांना एकमेकांना पसंती झाली आणि लग्न ठरलं. पण त्या मुलीने मात्र एक अट अशी घातली की आपल्या दोघांच्या संसारामध्ये मला तिसरा माणूस चालणार नाही. म्हणजे कोण? बाबा. मग त्याने सांगितलं लग्न झाल्यानंतर 8 दिवसानंतर मी बाबांची सोय करून देतो. लग्न झालं आणि 8 दिवसानंतर त्या पत्नीने आपल्या नवऱ्याला या दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली. मग या मुलाने काय केलं? आपल्या बापांना घेतलं. बापाला घेतल्यानंतर एका वृद्धाश्रमामध्ये गेला. वृद्धाश्रमामध्ये गेल्यानंतर बाबाला बाहेर बसवलं आणि आतमध्ये जाऊन फॉर्म वगैरे काय फीज असेल ती भरली. काही वेळाने येऊन पाहिलं तर बाप नाही. मुलाला आनंद झाला, बरं झालं. जे दुखणं सोडवायला आणलं होतं ते स्वतःच निघून गेलं. घरी आला. घरी आल्यानंतर पाहिलं